Okay. Hello, this is the My Artifact episode number 860 uh, 67. आजची तारीख काय आहे 22 जुलै 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10:30. हा व्ह्यू चांगला नाही आला. हा व्ह्यू रियली बहुत दूर होऊन जाईल राव ते. हा ठीक आहे. चेहरा नाही दिसून राहिला. यही पे कर लेते. सो हॅलो, दिस इज दी माय आर्ट ऑलरेडी सेज. हां, आज ॲक्च्युली काय झालं, आज सॅटरडे आणि आज मी गेलो नाही आज क्लासेसला. वाय आज गेला कोण नाही, आय डोंट नो. कारण मी बहुत त्रासलो होतो. कशामुळे? जाण्यामुळे. कारण कसं मी नागपूरला जाऊन तेवढं दूर जाणं आणि काहीच न घेता वापस येणं. कारण भाऊ मी एक तर पूर्ण पार्ट बनवले, पूर्ण असेंब्ली बनवल्या आणि हे सगळं झाल्यानंतर आता मला नवीन चॅप्टर शिकायचा आहे. तर त्यासाठी नाही का, तो एक नवीन बंदा आहे मिथिलेश, तो आता येऊन नाही राहिला. आता शुक्रवारी काय झालं होतं की शुक्रवारी मी गेलो आणि तो दिवस एकदम फालतूपणासारखा झाला. कारण तेवढा दूर आपण जातो, मेहनत करतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काहीच शिकायला नाही भेटलं ना, तर झालं असं वाटते कारण कशाला आलो यार. सो त्यामुळे झालं असं वाटते की मग आज काऊन नाही गेला. आज तर आला असं मिथिलेश, आय डोंट नो. शनिवार होता आणि त्यामुळे मला वाटलं का यार प्लीज जाऊ दे म्हणलं, यार आज नाही जात म्हणलं. आज सोमवारपासून जाईन आणि पूर्ण रिकवर करून टाकीन. का करायचं आहे का नाही. गाडी मग काही नाही, मी घरीच होतो आणि मी आज घरी होतो. मग काय टी व्ही पाहत होतो आज. ॲक्च्युली खूप दिवसानंतर मी टी व्ही वगैरे पाहिली, नेट जिओवर चॅनल वगैरे बघितले. त्याच्यानंतर मग मी झोपलो. दुपारी संध्याकाळी खेळायला गेलो. इट जस्ट फील रिअली नाईस टू प्ले विथ देम पीपल्स. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मी घरी आलो तेव्हा मग मला त्यांचा फोन आला होता, मोठ्या वडिलांचा आणि प्रतीकचा पण फोन आला होता. तर पहिले मी मोठ्या वडिलांकडे गेलो. मग तिथे वगैरे बघितलं तर माहीत पडलं का उद्या सकाळी ते लोक जायले राजस्थानला चालले. सो आता त्यांचं तेवढं मोठं घर, आता माईट बी आपला आर्टिफॅक्ट एपिसोड झाला तिथेच होईल शायद. कारण आता आपल्याला इकडे झोपायचं नाही आहे. आजची शेवटली रात्र आहे. उद्यापासून तर आपल्याला तिकडेच जायचं आहे, झोपायचं आहे. सो दॅट इज ऑल दिस थिंग. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही प्लॅन केला की समोर काही ना काहीतरी, आता घर खाली आहे तर करू बा आपण काही ना काही जुगाड वगैरे, मस्त मजा करू वगैरे. हू नोज व्हॉट विल बी हॅपन, व्हॉट विल बी नॉट हॅपन. सो या. आणि मग त्याच्यानंतर प्रतीककडे गेलो. इट जस्ट फील रिअली बॅड कारण आपण प्रतीकला साथ नाही देऊन राहिलो आहे. मला काही कळून नाही राहिलं राव झाला. आता त्याला त्याच्या ग्रुपमध्ये ॲड करतो म्हणलं. आता कसं आहे, आता मी त्याला उद्या खेळायला इन्व्हाइट करतो आहे. आता कसं उद्या संध्याकाळी आपण खेळायला जाऊ तर मी त्याच्यासोबत घेऊन जातो, त्याला खेळवतो. मग त्याच्यानंतर मी सुबोधला कन्व्हिन्स करतो का सुबोध भाऊ याची अशी कंडिशन आहे, थोडंसं याला आपल्या ग्रुपमध्ये हे कर. कारण प्रत्येक वेळेस मी राहणार नाही. कारण भाऊ मी नागपूरला येणं जाणं करतो, चला मीच हप्त्यातून 1-2 वेळा खेळायला जातो. आता त्यात समजा जर आता मी नसेल तर प्रतीक कसं काय येईल. ते एक पण नाही का, एक तर माझ्याशी आणि सुबोध असा आहे का हा बंदा लवकर कोणासोबत कनेक्टेड होऊन जाते. सो मी त्याला एक प्रकारे कन्व्हिन्स करेन का भाऊ याची कंडिशन आहे, त्याला एका फ्रेंडची गरज आहे. सो एक प्रकारे तू हेल्प कर. तू त्याला समजा जर खेळायला जात असेल तर एक फोन कर, भाऊ खेळायला येत आहे का नाही. हो तर हो, नाही तर नाही, बस. बाकी एक असं आपण सांगून द्यायचं की भाऊ ये, थोडंसं एक प्रकारे आपण इन्व्हाइट करू. म्हणजे त्याला पण थोडंसं चांगलं वाटण राव नेहमी घरी बसून. आणि अँड रिअली फील रिअली बॅड अबाउट इट. कारण मला बिलकुल खूप वाईट वाटते का मी त्यासाठी काहीच नाही करून राहिलो आहे. बट आय डोंट नो. म्हणजे खूप सारे मित्र आहे राव, मी कोणाकोणाला साथ देऊ. आता मी माझ्या मित्रांसोबत जातो म्हणलं, म्हणजे सुबोध पिंटी वगैरे त्यांच्यासोबत नाही का मग मजा येते. आता त्याच्यासोबत जाऊन इतकी काही खास मजा येत नाही. यामुळे याला आपल्या ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी सुबोधला बहुतेक मी उद्या कन्व्हिन्स करेन.
घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, जेवण वगैरे केलं. त्याला अंग खूप खाजून राहिलं होतं. आईने अंघोळ वगैरे करून दिली. आता दातं खूप खराब झाले होते. ॲक्चुअली मी जेव्हा खापर खेळत होतो तेव्हा 2 टाईम ब्रश करत होतो. सो त्याच्यानंतर मग काय आता इथे आलो, एकदम हेच विसरून जात होतो. बट आता मी कंटिन्यू म्हणजे दात घासणं 2 टाईम इट्स रिअली इम्पॉर्टंट थिंग. बस त्याच्यानंतर आता काही नाही. आता थोडंसं एक सेटअप लावतो, एखादी पिक्चर पाहतो. उद्या सकाळी सोडून द्यायचं आहे मोठ्या वडिलांना. दॅट इज इट. So this is the end. This is the My Artifact episode number 867. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.